नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता क्षणापर्यंत आपल्या अवतीभोवती नेमकं घडलंय तरी काय, अगदी झटपट सुरुवात करूया. राज्यात स्मार्ट वीज मीटर वापरण्यात येणार आहे तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महावितरणचं वीज मीटर प्रीपेड होणार आहे आणि त्यामुळे वीज मीटरचं रिचार्ज करून वीज वापरता येईल. नव्या मीटर धोरणामुळे वीज वसुली, वीज थकबाकीचं टेन्शन राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर गुलाबराव पाटील, उदय सामंत यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. किरण पावसकर, संजय मोरे यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर डॉक्टर बालाजी किणीकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र जी आहेत ती किरण पावसकर आणि संजय मोरे यांना देण्यात आली, तर बाकी शिलेदारांना देखील ती लवकरच देण्यात येतील. आणि या नियुक्त्यांमुळे पक्षाचं काम अधिक जोमाने करता येणं शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरती जाणार होते, मात्र आयत्या वेळी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. या दिल्ली दौऱ्यामध्ये ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार होते. गणपती आणि दहीहंडी उत्सवामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या होत्या त्या केसेस ज्या त्या मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच कोरोना काळात ज्यांच्यावर केसेस झाल्या त्या देखील मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय शिंदे सरकारनं घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा लाभ राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी 6,000 कोटींची तरतूद करण्यात येते. पोलिसांच्या घरांबाबत शिंदे सरकारनं मोठा निर्णय घेतला. घराची चिंता भासणार नाही असं नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. न्यूज 18 लोकमतनं पोलिसांच्या घरांचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत पोलिसांच्या घरांबाबत नियोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांच्या घरांची पाहणी केली. बोरिवलीतील मोडकळीस आलेल्या घरांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची भेट घेतली. कुलाबा इथल्या टाटांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीमागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी रतन टाटांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे यांनी टाटांची भेट घेतल्याचं कळतंय. नवी दिल्लीत अण्णासाहेब शिंदे फाउंडेशनचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निमित्तानं शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. जळगाव शहराला देण्यात आलेली रुग्णवाहिका शिंदे समर्थक आमदार गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी परत मागून घेतली होती. जळगाव शिवसेना महानगरला हा विषय जिव्हारी लागल्याने 2 दिवसात त्यांनी नवीन रुग्णवाहिका तयार केली आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. गेले वर्षभर माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत न्यूज 18 लोकमतने पाठपुरावा केल्याचं आपण पाहिलं होतं. माहीम किल्ल्यावरील झोपडीधारकांना महापालिकेकडून मालाड आणि कुर्ला या ठिकाणी मोफत घरं दिल्यानंतर आता माहीम किल्ल्यावरील लोक जे आहेत त्यांची घरं सोडून दिलेल्या ठिकाणी राहायला जात आहेत. 50 पेक्षा अधिक लोकांनी माहीम किल्ला सोडला. भाजपा आमदार अमित साटम यांनी रस्ते खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. या पत्रातून मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न मांडण्यात आला. गेल्या 24 वर्षात मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी बीएमसीने 21,000 कोटींहून अधिक खर्च केला. असं असलं तरी मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी निविदा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. केडीएमसी आणि उल्हासनगर महापालिका हद्दीच्या वादात गेल्या अनेक वर्षांपासून एका रस्त्याचं काम वर्षानुवर्ष रखडलंय. कल्याण आणि उल्हासनगर शहराला जोडणाऱ्या या रस्त्यातील खड्डे प्रशासन भरण्यास टाळाटाळ करत असल्याने इथल्या नागरिकांवर स्वतःच वर्गणी गोळा करून रस्त्यातील खड्डे भरण्याची वेळ आली आहे. सोलापूरमध्ये सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमधील 15 ते 18 विद्यार्थिनींना अन्नामधनं
विषबाधा झाली आहे आणि या विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणामुळे जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। त्यानंतर सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये या विद्यार्थिनींना दाखल करण्यात आलं। पोलीस प्रशासनातील अधिकारी विद्यार्थिनींच्या चौकशीसाठी तिथे गेले होते आणि आता माहिती घेतली जाते की नेमकं काय खाण्यात त्यांना विषबाधा झाली। ईडीच्या विरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेस परत आक्रमक झाली। ईडी कार्यालयापुढे अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत असताना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नागपूर पोलिसांनी वेस्टर्न कोल्डफील्डच्या इमारतीजवळ ताब्यात घेतलं। त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात काही काळ झटापट झाली। त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथेच ईडीच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन सुरू केले। हरणा नदीत वाहून गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार तानाजीराव सावंत यांनी घेतली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन रद्द केलं आणि त्यानंतर तात्काळ मुस्तीगाव इथे पूल बांधण्यात यावा यासाठी त्या संदर्भातील फाईल मंत्रालयात द्यावी असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला। मुख्यमंत्री समर्थक मनीष काळजे यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि गावकऱ्यांची भेट घेत तरुणाच्या कुटुंबाचं सांत्वन केलं। महाराष्ट्राचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील पॉईंट्सच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावांचा आता हिंदू एकता आंदोलन आणि भाजपच्या वतीनं विरोध करण्यात आला। महाबळेश्वरमधील सर्वाधिक पॉईंट्सची नावं ही इंग्रजी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावांवरून ठेवण्यात आली। ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावं बदलून क्रांतिकारकांची नावं या पॉईंट्सना देण्याची मागणी आता भाजपनं केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे कारण काल नाशिकच्या एका आश्रमशाळेमध्ये मुलीला मासिक पाळी आहे म्हणून तिला वृक्षारोपण देण्यात आलं नव्हतं आणि ही बातमी दाखवल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याची दखल घेतली आहे आणि अनिसच्या कार्यकर्त्यांनी त्या आश्रमशाळेमध्ये जाऊन मुलीच्या हस्ते वृक्षारोपण करत ही सगळी अंधश्रद्धा आहे आणि याबद्दल विश्वास ठेवू नये असा संदेशच एक प्रकारे देऊ केला। पावसाळ्यात पर्यटनाचं आवडतं केंद्र म्हणून माथेरानचं नाव घेतलं जातं आणि याच माथेरानमध्ये आता ई रिक्षा धावणार आहे कारण माथेरानमध्ये ई रिक्षाची चाचणी पार पडली आहे। महत्त्वाची बाब अशी की आजवर माथेरानच्या दस्तुरी नाक्याच्या पुढे ॲम्ब्युलन्स सोडल्यास इतर कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जात नव्हता। भिवंडी महापालिकेने 130 किलो मांगूर मासे जप्त केलेले आहेत। भिवंडीमधील मच्छी मार्केटमध्ये मांगूर मासे छुप्या पद्धतीनं विकताना आढळून आले असता पालिकेने ही कारवाई केली। पालिकेने मासे नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत। दरम्यान डम्पिंग ग्राउंडमध्ये जेसीबीच्या साह्याने हे मासे जे आहेत ते नष्ट करण्यात आले। बीडमध्ये अवैध गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरवर याआधीही गर्भपाताचे 3 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी डॉक्टरला तुरुंगवास देखील झाला होता आणि गुन्ह्यांची शिक्षा भोगत असता तो जामिनावर बाहेर आला होता। जामिनावर बाहेर असताना त्यानं पुन्हा गर्भपात केला आणि या प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली। बीड जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारं मोठं रॅकेट सक्रिय आहे। बीड जिल्ह्यातील अशा सर्वच प्रकरणात SIT मार्फत किंवा CID मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। तसंच त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेटी बचाव आंदोलन देखील केलं। गडचिरोली जिल्ह्यात कोर गावातील व्यापाऱ्यानं आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून तो बेपत्ता झाले आणि 6 दिवस झाले तरी व्यापारी मुकेश निरावे बेपत्ता आहे। 22 जुलैपासून ते घरून निघून गेले होते आणि वैनगंगा नदीच्या पुलावर त्यांचे कपडे आणि इतर साहित्य सापडले। पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत। पुण्याच्या नानापेठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यात दोघांनी एकाची हत्या केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आरोपींनी बेसावध अक्षयवर तब्बल 36 वार केले। यात अक्षय याचा जागीचा मृत्यू झाला। पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली। पुणेकरांना आपलं बँक खातं सांभाळा असं सांगायची वेळ आता आलेली आहे कारण पुणेकरांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा आहे आणि 1-2 नव्हे तर तब्बल 9,000 बँक खात्यांवर या चोरट्यांनी डल्ला मारलाय। गेल्या 6 महिन्यात तब्बल 15,000 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आणि त्यातील 9,000 गुन्हे बँक खात्यावरच्या डल्ल्याचे असल्याचं समोर आले। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या रुग्णालयातील एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे। सापानं दंश केलेला रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात जमिनीवर लोळत असताना त्याच्यावर उपचार सुरू करावेत अशी विनंती त्याचे नातेवाईक करतात। मात्र इथले निगरगट्ट कर्मचारी आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात। याउलट रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्याकडून दमदाटी केली जाते। 4 कोटींचं कर्ज देण्याच्या नावावर 40 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी सांगली इथून 2 आरोपींना अटक केली आहे। दोघांकडून 10 लाख रुपये हस्तगत करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात पुराने खचलेल्या शेतकऱ्याचं
मृत्यूला कवटाळण्याचं सत्र सुरूच आहे। राजुरा तालुक्यातील चुनाळा इथे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली। या आठवड्यात झालेली तरुण शेतकऱ्याची ही तिसरी आत्महत्या। परभणी महानगरपालिकेची आरक्षण सोडत 5 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे। परभणी महापालिकेची मुदत मे महिन्यात संपली होती, तेव्हापासून पालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेत। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला आता वेग येऊ लागला। लहान भावाला मारहाण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। बापूराव कुंबले असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील ढवुळगाव ते आडगाव रंजे जाणाऱ्या रस्त्याची मागील 5 ते 6 वर्षांपासून दुरावस्था झाली। चिखलात वाहन फसल्याने शालेय विद्यार्थ्यांनी धक्के देऊन आणि दगड मुरुम टाकून गाडी बाहेर काढली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानिक आमदाराची भेट घेऊन ही व्यथा मांडली। मागील काही दिवस आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू होता। मात्र काल दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यात मागील काही दिवस कडक ऊन तर कधी रिमझिम पाऊस असं वातावरण होतं। उन्हामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याच्या भीतीने चिंतातूर असलेला बळीराजा या पावसामुळे सुखावला। नांदेडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर इथे वनराईने हिरवागार गालिचा परिधान केलाय। पावसामुळे माहूरचा मातृतीर्थ तलाव जो तो काठोकाठ भरला आणि त्यामुळे इथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निसर्ग सौंदर्याची भुरळ पडताना दिसते। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सातपुडाच्या पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोर धरण हे पूर्ण क्षमतेने भरलंय। धरणातून मोर नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतोय, त्यामुळे मोर धरणाचं निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतंय। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करतात, त्यामुळे या भागात काही असामाजिक तत्वांचा धोका ओळखून जळगाव पोलिसांनी आपली गस्त वाढवली आहे। शिवाय इथे येणाऱ्या पर्यटकांना कुठला त्रास होऊ नये याची खबरदारी पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येते। वाशिम जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे। जिल्ह्यातील धोडप, बुद्रुक, वाकद आणि बाळखेडसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। पावसाचं पाणी शेतात साचलं आणि त्यामुळे सोयाबीन आणि कापूस ही पिकं पिवळी पडली आहेत, तर तूर पीक वाढतंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। वरोरा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पुरानं थैमान घातलंय। बांबर्डा, पळसगाव परिसरात शेतीचं मोठं नुकसान झालंय, तर तसंच पावसामुळे रस्त्यावरील पुलांचंही नुकसान झालंय। एका चिमुकलीने शेतकऱ्यांची व्यथा व्हिडिओतून मांडली आहे। डोळ्यात पाणी आणणारा चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळमध्ये 13,000 हेक्टरी भात शेती केली जाते। पावसाचं प्रमाण मावळमध्ये चांगलं असूनही फक्त 50% पेरणी झालेली होती आणि त्यात शेतमजूर मिळत नसल्याने शेती करण्याची अडचण निर्माण झाली होती। मात्र मावळ कृषी विभागाने 4 सूत्री भाताची लागवड करण्यास हातभार लावल्याने उर्वरित भात लागवडीला वेग आल्याचं चित्र मावळमध्ये दिसून येत आहे। शिक्षण घोटाळ्या प्रकरणी अर्पिता मुखर्जीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। काल अर्पिताच्या आणखी एका घरातून 15 कोटी रोकड आणि 3 किलो दागिने जप्त करण्यात आले। ही रोकड इतकी जास्त आहे की ईडी अधिकाऱ्यांना ह्या सगळ्या नोटा मोजण्याकरता मशीन मागवावी लागली। ईडीनं पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये छापेमारी सुरू केली आहे। शिक्षक भरती घोटाळ्यात पुन्हा छापेमारी करण्यात आली। छापेमारी दरम्यान कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। ईडीकडून पैसे मोजण्याकरता मशीन मागवण्यात आले। भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसच्या 38 आमदारांसोबत चांगले संबंध असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आणि तसंच 21 आमदार तर थेट भाजपच्या संपर्कात असल्याचंही मिथुन यांनी सांगितलं। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं। सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निकाल दिलाय। आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील अर्थात PMLAच्या तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलंय। तसंच या कायद्यातील विविध तरतुदींची वैधताही सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे। काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यासह तब्बल 242 याचिका
PMLA कायद्याला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आल्या होत्या. कर्नाटकमध्ये भाजप युवा मोर्चाची हत्या झाली आहे. एका नेत्याची आणि प्रवीण नेत्तरू यांची हत्या करण्यात आल्याचं आपण बघतोय आणि त्यांच्या हत्येनंतर भाजपचे पदाधिकारी आक्रमक झालेत. भाजपनं मोर्चा काढून हत्येचा निषेध केलाय. भाजप पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हत्येचा निषेध केला. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. गुजरातमध्ये बनावट दारू पिल्यानं 55 लोकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. एकूणच काँग्रेस आणि आपसह इतर पक्ष यामुळे आक्रमक झाले. दिल्लीत सर्व पक्षांनी आंदोलन करून गुजरात सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तेलंगणा राज्यातील हिमायत सागर सर्व्हिस रोड पुलावर एका तरुणाला पोलिसांनी वाचवलंय. पुलावरून बाईकनं जात असताना या तरुणाला पोलिसांनी वाचवलं. केंद्र सरकारने देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंटरनेट सेवा अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याकरता मोठा निर्णय घेतलाय. ग्रामीण भागात 4G सेवा पोहोचवण्यासाठी 26,316 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केंद्र सरकारने BSNL आणि BBNLच्या विलिनीकरणाला मंजुरी सुद्धा दिली. अमरनाथमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाली होती आणि या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र पुन्हा एकदा अमरनाथमध्ये ढगफुटी झाल्याचं कळतंय आणि या सगळ्या परिस्थितीमुळे अमरनाथ यात्रा पुन्हा स्थगित करण्यात आली आहे. या ढगफुटीमुळे तब्बल 4,000 भाविकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. काश्मीरमधील कारगिलमध्ये ढगफुटी झाली आहे. मोठा पाऊस पडला आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. जनजीवन एकूणच विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. आसामच्या तीताबोर भागातल्या चहाच्या मळ्यात एका बिबट्याचं पिल्लू सापडलं. या मळ्यातून बिबट्याच्या पिल्लाचा आवाज येऊ लागल्यानं कर्मचाऱ्यांनी वन विभागाला तातडीनं याची खबर दिली. त्यानंतर पिल्लाचा शोध घेत काही वेळात तिथं मादी बिबट्याही हजर झाली. पावसाळ्यात मध्य प्रदेशातील शाळांची दुरवस्था झाल्याचं समोर आलंय. शाळेचं छत गळत असल्यानं विद्यार्थ्यांना छत्री घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय. मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींना गळती लागली. उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये शिक्षिकेनं मुलांना शिक्षण देण्याऐवजी त्यांच्याकडून आपली सेवा करून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि यामध्ये शिक्षिका मुलांना आपले हातपाय दाबून घेते, त्यांच्याकडून हातपाय दाबून घेते आणि या शिक्षिकेवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एक हिंदू महिला DCP बनली आहे. मनीषा रुपेता असं या महिलेचं नाव आहे. मनीषा या पाकिस्तानमध्ये DSP म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या हिंदू महिला त्या आहेत आणि सिंधमधील जाकुपाबाद या छोट्याशा शहरातल्या त्या रहिवासी आहेत. वनडे मालिकेत भारतानं वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिलाय. तिसऱ्या सामन्यामध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला. मालिका विजय मिळवणारा धवन भारताचा पहिला भारतीय कर्णधार ठरला. गुरुवारपासून इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होते. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जवळपास 250 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहकाची जबाबदारी PV सिंधूला देण्यात आली आहे. BCCIने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून दिलेल्या कोचला पुन्हा एकदा नियुक्त केले. दक्षिण आफ्रिकेचे मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अपटन यांची टीम इंडियात त्यांची वापसी झाली आहे. ऑस्ट्रेलियात यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड यांच्या सोबतीला पॅडी अपटन असतील. पॅडी अपटन सोमवारी वेस्ट इंडिजसोबत टीमसोबत दिसले. येत्या शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान 5 सामन्यांची T20 मालिका सुरू होते. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर KL राहुलला 6 दिवसांपूर्वी कोविड-19ची लागण झाली होती. मिळालेल्या बातमीनुसार राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. BCCIच्या डॉक्टरांनी त्याला आणखी 1 आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो वेस्ट इंडिजला रवाना होऊ शकलेला नाही. मामलापुरम इथे आजपासून 44व्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात होते. या स्पर्धेमध्ये 190 देशांमधील जवळपास 2500 बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल.
T20 मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला दुखापत झाल्याची बातमी समोर येते। जॉनी बेअरस्टोला त्याचा सहकारी सॅम कॅरेनला खांद्यावर घेऊन जाणं महागात पडले। बेअरस्टोला सराव सत्रामध्ये सोडावा लागला आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत तो खेळणार की नाही याबद्दल मोठी शंका आहे। कॉफी विथ करणचा 7वा सीझन सध्या प्रचंड गाजतोय। नुकतंच या सीझनच्या 4थ्या एपिसोडमध्ये सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडेने हजेरी लावली होती आणि त्यावेळेचा एक व्हिडिओ करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केला। बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केलेत। आय लाईक माय कॉफी ब्लॅक असं कॅप्शन तिने या पोस्टला देऊ केले आणि त्यामुळे कॉफी विथ करण सीझन 7च्या पुढच्या भागात करीना कपूर हजेरी लावणार असल्याची चर्चा सुरू झाली। अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच लायगर या सिनेमात तानिया नावाची प्रमुख भूमिका साकारणार आहे। तिने साकारलेल्या या भूमिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तिने शेअर केला। अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर जिम मधला एक फोटो शेअर केला आहे। बॅक टू द जिम असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय। अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या चाहत्यांना एक चॅलेंज दिलंय। त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय। ओपन चॅलेंज असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलंय। आणि या स्पीड न्यूज बुलेटिन नंतर आपण बघणार आहोत की घरचं झालं थोडं आणि व्याहानं धाडलं घोडं अशी अवस्था PMPची झालेली आहे। उत्पन्न मिळावं यासाठी 5 वर्षांपूर्वी मुख्य इमारतीवर 4 पवनचक्क्या उभारण्यात आल्या होत्या आणि त्यासाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आणि त्यातून उत्पन्न किती मिळालं असेल याचा अंदाज तुम्ही करू शकणार नाहीत। त्यासाठी पहा हा रिपोर्ट। PMPच्या इमारतीवर असलेल्या या 4 पवनचक्क्यांमुळे PMPचं आर्थिक चक्र वेगानं फिरेल असं अधिकाऱ्यांना वाटलं होतं। विजेचा भार कमी व्हावा यासाठी तत्कालीन संचालक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीतून पवनचक्की उभारण्यात आली। मात्र उभारणीनंतरच या पवनचक्क्या बंद पडल्या। स्पेअर पार्ट मिळत नसल्यानं 4 वर्ष काहीच उपयोग झाला नाही। अखेर PMP प्रवासी मंचानं माहिती अधिकाराच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणले। काही कोटींपेक्षा जास्त खर्च करून फक्त 1.5 लाखांचं उत्पन्न त्यातून मिळाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। तर आत्ता हा तोट्याचाच व्यवहार आहे आणि याला संपूर्ण कारणीभूत हे प्रशासन आहे असं आम्ही म्हणतोय। आम्ही प्रशासकीय व्यवस्थेला हा पाठपुरावा करणार आहोत। किती वीज निर्माण होते याची संपूर्ण माहिती आता त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकावी। दर महिन्याला किती वीज निर्माण झाली आणि कॉन्ट्रॅक्टरनी जर काम केलं नसेल तर त्याच्यावर त्यांनी किती आणि झालेला लॉस त्या कॉन्ट्रॅक्टरकडून भरून घेणार का हाही प्रश्न या निमित्ताने आम्हाला विचारावासा वाटतो। कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून मुख्य उद्देशाला हरताळ फासणारे अधिकारी PMPमध्ये भरले आहेत, पण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका का घेत नाहीत हा मुद्दा या निमित्तानं निर्माण झालाय। तर दुसरीकडे अधिकारी मात्र थातूरमातूर उत्तर देत वेळ मारून नेत आहेत। 5 वर्ष सदर पवनचक्कीची वॉरंटी असल्यामुळे आपण त्या कंपनीशी संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला आणि सध्या त्यांनी रिपेअर करण्याचं आश्वासन दिलं। त्यानुसार थोड्याच दिवसात ते रिपेअरिंगचं काम पूर्ण होऊन परत ती पवनचक्की कार्यरत होईल। PMPच्या अधिकाऱ्यांना पवनचक्कीच्या फिरत्या चाकांवर आर्थिक उत्पन्नाचा आधार द्यायचा होता, पण ही कल्पना फोल ठरली। एकंदरीतच PMPची अवस्था सध्या आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच झाली आहे। महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कुणीही जाब विचारत नाही आणि अधिकाऱ्यांना मोकळं रान मिळालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।